हॅलो नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. बॉक्सेस बघून म्हणतच असाल की कुठं निघालो. तर आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही इंदोरमध्ये राहत होतो. आता आम्ही शिफ्ट करतो आहे आणि हेच ते शिफ्टिंगचं सामान जे आम्ही इंदोरमधून शिफ्टिंग करून अहमदाबादला पाठवत आहोत. अशा प्रकारे आम्ही खूप पॅकिंग केली. पॅकिंगचे व्हिडिओज करता आले नाहीत कारण की खूप गडबडीत आम्ही पॅकर्स मोवर्सना बोलवलं होतं, त्यांनी गडबडीत केला. तिथून मग आम्ही साहित्य पाठवून आम्ही गावी निघालो. गावात काही दिवस राहून आम्ही पुन्हा अहमदाबादकडे शिफ्टिंगसाठी निघालो आहोत. आणि आम्ही कोल्हापूरमधून ट्रेन बुक केली आहे. ट्रेनमध्ये आता प्रवास करताना मी, ऋदूचे पप्पा आणि ऋदूची आजी आलेली आहे. इथं तुम्ही बघू शकता की ऋदू ट्रेनमध्ये प्रवास करताना किती एक्सायटेड असते. इकडे चढ, तिकडे चढ, हे बघ, ते बघ, हे चालू असतं तिचं नेहमीप्रमाणे. इथून आम्ही निघालो होतो. इथे ऋदू खिडकीत उभारून सगळ्यांना हाय बाय टाटा करत आहे. ते तुम्ही पाहूच शकता. ऋदूची नानी, ती आजी आहे, आजीला ती नानी म्हणते, म्हणजे माझी मम्मी. नानीला बोलो, बोलो नानीला बोलो, बोलो इकडे इकडे बोलव नानीला. इथं इथं ये, नानी दिसते बघ. तिच्या वडिलांनी तिला वर चढवलं होतं. एकदा चढवल्यानंतर तिला सारखंच वर चढायचं होतं. ती कशा प्रकारे मजा करत आहे, हाक मारत आहे, खेळत आहे. लास्ट टाईमचा जो ट्रेनचा प्रवास तुम्ही पाहिलाच असणार, त्या प्रवासात तिने खूप दमवलं होतं आम्हाला. पण ह्यावेळेस ती शांतपणे जास्त इकडे तिकडे न पडता आमच्यासोबतच खेळत होती, पळत होती आणि आमच्यासोबतच राहत होती, एका ठिकाणी राहत होती. तुम्हाला पाहू शकता तुम्ही, मी खूप थकले होते पॅकिंग आणि ह्याच्यामुळे. तर मला झोप लागली होती. तिची आजी आणि वडील असल्यामुळे मी जरा निवांत झोपले होते. तरी ती माझ्यासोबत माझ्याजवळच झोपली होती, खेळत होती. तुम्ही पाहू शकता तिची बडबड, सगळ्यांची नावं काढत होती, सगळ्यांना सांगाल तसं म्हणत होती. इथे ती बाहेर गाडी थांबली होती तर बाहेरचं सगळं पाहत होती, कोण काय करतंय. तिला असं बाहेर बघत बसायला आवडत होतं. ती अशी मजा करत पाहत ती निवांत आपली राहत होती. कोण काय करतंय हे आम्हाला सांगत होती, दाखवत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही अहमदाबादला पोचलो. इथे तुम्ही पाहू शकता मम्मीने ऋदूला घेतला आहे आणि आम्ही लगेज काढून घेत होतो. आमच्याकडे लगेज होतं त्यामुळे आम्ही पाहू शकता आमचा लगेज घरातून सगळं सामान घेऊन यायला लागतं. आणि आम्ही आता कॅब बुक करून आमच्या रूमकडे रेंटने जे घेतलं तिथे चाललो आहोत. ही ऋदू सगळ्या पक्ष्यांना बाबा दाखवत, चिमणी, कावळा, कबूतर हे सांगत चालली होती. हे आहे अहमदाबाद शहर. आम्ही पोचलो आणि पोचल्यावर घराची हालत काही अशी होती की म्हणजे आम्हाला कळतच नव्हतं की आम्ही स्टार्ट कुठून करावं. पहिला स्वच्छता ही सुद्धा करून दिली नव्हती. त्यानंतर आम्ही हळूहळू साहित्य ओपन करायला चालू केलं, थोडंफार लावलं. त्यानंतर खूप कंटाळलो होतो. इथून हॉटेल पण बुक केलं होतं आम्ही, त्यामुळे
थोडं साहित्य करून मग आम्ही हॉटेलकडे गेलो होतो. फ्रेश होऊन पुन्हा आलो आणि मी ऋद्वान आजी तेवढे हॉटेलमध्ये थांबले. मी आणि हे दोघं आलो होतो आणि काही किचनचं सामान लावून घेतलं. पाहू शकता की किती स्ट्रगल करायला लागते डबे ओपन करताना, कारण चिकटपट्टी ते लावून सगळं करून सगळं साहित्य शिफ्ट केलं होतं, पाठवलं होतं. ते आता सगळं काढून साहित्य त्याच्या ठिकाणी. अशा प्रकारे आम्ही 3-4 दिवस हॉटेलमधून येऊन जाऊन साहित्य लावत होतो. त्यात यांची ड्युटी, त्यामुळे मी आणि मम्मी ऋद्व तिघंच आम्ही रोज सकाळी नाश्ता करून यायचा आणि सगळं आवरून संध्याकाळी 5-6च्या दरम्यान पुन्हा हॉटेलमध्ये जायचं जेवण्यासाठी, कारण की गॅस कनेक्शन नाही, काही नाही आणि अजून साहित्य खूप लावायचं होतं. त्यामुळे आम्ही अशा प्रकारे 3-4 दिवस येऊन जाऊन सगळी शिफ्टिंग करत होतो. तुम्ही पाहू शकता की किती डबे आहेत. किचनचं तर सामान खूपच होतं. खूप कंटाळा आला तर त्यात ऋतू ओपन करताना मी ओपन करणार, मी पण करणार, हे तिचं सारखं चालू होतं. त्यामुळे तिला धरणं आणि पुन्हा सगळं साहित्य लावणं हे आमच्यासाठी फारच मुश्किल काम चालू होतं. पाहू शकता अशी पॅकिंग केली की काही काढता पण व्यवस्थित येत नव्हतं. खूप म्हणजे हे साहित्य लावलं की ते, आणि हवेदार डब्यात भेटत पण नव्हत्या. आम्हाला टोटल 4 दिवस लागले होते. पहिल्या दिवशी आम्ही मॅक्झिमम काम करण्याचा प्रयत्न केला, कारण की त्याच दिवशी ऋतूचे वडील पण आमच्यासोबत होते. त्यामुळं आम्ही ट्राय केलं की मॅक्झिमम साहित्य लावून घेऊ. मग दुसऱ्या दिवशी कपडे ते करता येत होते. आम्ही मग पुन्हा हॉटेलमध्ये आलो. ऋतूचं फोनवर बोलणं चालू होतं. आम्ही परत निघालो होतो दुसऱ्या दिवशी, तेव्हा ऋतू झोपली होती जाताना. त्यामुळे आम्हाला काम थोडं सोपं गेलं की गेल्या ती झोपली आणि आम्ही दोघं मिळून जेवढं काम करता येईल तेवढं आम्ही काम केलं. हे जे किचन अर्धवट सेट केलं होतं मी पहिल्या दिवशी, त्यानंतर पूर्ण झाल्यावर आम्ही बेड लावून घेतला. इथं पाहू शकता की ऋतू कशी हेल्प करते. हेल्पपेक्षा हिला तिकडून उचलून काढ, हे कर, यातच खूप वेळ जातो. तिला नटबोल्ट आवडायचं आहे. तिच्या वडिलांचं पाहून ती ते करत होती. आणि ऑलमोस्ट आम्ही सगळं काही जेवढं होईल तेवढं केलं. टी व्ही ते अजून लावलं नाही आहे, कारण ड्रिलिंग मशीन भेटली नव्हती आणि इथं फिल्टरसुद्धा अजून कनेक्ट करायचं आहे. अशा काही किरकोळ गोष्टी राहिल्या होत्या. त्यानंतर आमचं पूर्ण शिफ्टिंग प्रकारे झालं आहे. तेवढ्याच किरकोळ गोष्टी राहिल्यात. आणि ते पाहू शकता की कशा प्रकारे हे घर आम्ही आवरलं आहे, शिफ्ट केलं आहे. खूपच आम्हाला टोटल 1 आठवडा लागला एवढं सगळं आवरण्यासाठी.